प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांना सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोक हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना दाखवला आणि जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. मी सुंदरसं म्हणणं देवासाठी तुमच्यासाठी घेऊन आलो प्रियजन. निर्मया याचा 29वा अध्याय आणि 29व्या अध्यायामधलं 11 वचन सांगतो. पर परमेश्वर म्हणतो माझ्या परमेश्वर म्हणतो तुझ्याविषयी माझ्या मनात ज्या संकल्पना आहेत त्या मी जाणतो व त्या संकल्पना हिताच्या आहेत, अरिष्टाच्या नाहीत व त्या तुमच्या भावी सुव्यवस्थेची आशा देणाऱ्या आहेत. तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेल. जे परमेश्वराच्या योजना आहेत प्रियजनांना आपल्या जीवनात ते एकदम सुव्यवस्थित आहेत आणि चांगले आहेत. आपल्या योजनेपेक्षा परमेश्वराच्या योजना कधीही आपल्या जीवनात सुशोभित आणि चांगल्या असतात. म्हणून परमेश्वराच्या योजना आपल्या जीवनात कधी बी पाहिजे. माणसाच्या योजना ह्या फक्त माणसापुरत्या असतात, पण परमेश्वराच्या योजना ह्या अनंतकाळ टिकणाऱ्या असतात. म्हणून तो देवाचं वचन सांगतो, परमेश्वर चांगलं बनवतो, व्यवस्थित बनवतो, सुंदर बनवतो. जे वाईट एकटू ते काढतो आणि व्यवस्थित साफसूत्र करतो. म्हणून परमेश्वराच्या इच्छेने, म्हणून येशू बी स्वतः ज्यावेळेस जगात होते त्यावेळेस स्वतःच्या इच्छेने प्रार्थना नव्हते करत, तर स्वर्गीय पित्याला म्हणते प्रभू माझी नाही तर तुझी इच्छा. म्हणून तुमच्या प्रार्थनेत प्रत्येक ठिकाणी तुम्ही बोललं पाहिजे, प्रभू माझी नाही तर तुझी इच्छा होती या प्रार्थनेत. माझी नाही तर तुझी इच्छा घरात होती, माझी नाही तर तुझी इच्छा माझ्या लग्नात होती, माझी नाही तर तुझी इच्छा आमच्या सेवकाई, माझी नाही तर तुझी इच्छा कामात होती. ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराची इच्छा आणि योजनेप्रमाणे चालता, तर तुम्ही देवाचं वचन फॉलो करता. देवाचं वचन आहे तू आपला देव परमेश्वरा पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने प्रीती कर. जसं तुम्ही प्रीती करता, देवाच्या इच्छेवर सोडता, त्यावेळेस देव तिथं चमत्कार करतो. कारण की देव म्हणतो हे मेंढरं माझ्या इच्छेवर आणि मला समर्पित करतात. आणि तुम्ही ध्यानात ठेवा, मनुष्य बदलतो, वेळ बदलतो, पण देव कधी बदलत नाही. देव त्याच्या वचनाप्रमाणे कार्य करणार आहे. आणि देव म्हणतो ज्याप्रमाणे तुम्ही देवाच्या इच्छेने प्रार्थना करून देवाला मागताना आणि बोलताना, आणि ज्यावेळेस तुम्ही बोलता तर देव म्हणतो प्रियजनांनो तू धावा करशील तेव्हा मी तुझी प्रार्थना ऐकेल व मी तुझी ऐकेल. व तुम्ही आशाने देवाला प्रार्थना करता तेव्हा देव तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार. देव तुम्हाला परमपवित्र स्थानात नेणार. कारण की देव म्हणतो मी आधी मीच अंत आहे, अल्फा बी तूच आहे, अनंतकाल जीवन देणारा देखील देव तूच आहे. प्रियजनांनो, म्हणून देवाची योजना तुमच्यासाठी कधीही चांगली आहे. काही गोष्टीला तर तुमचं उत्तर येत असेल, प्रार्थनेचं विसरा येत आहे, तर हे ध्यानात ठेवा देवाची योजना तुमच्यासाठी चांगली आहे. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करण्यात येईल. पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे प्रत्येकाला तू स्पर्श कर बाप्पा. येशू तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळचाल त्यांच्या जीवनात रिसीव्ह करतो. कॅन्सर निघ, थायरॉइड निघ, ब्लड प्रेशर निघ, शुगर निघ, आंधळे डोळे उघड विशेषण, बहिरे कान खुल विशेषण, लंगडे पाय चालायला लाग, शरीरातल्या गाठी वितळ येशूच्या नावात, हृदय बरं हो, किडन्या बऱ्या हो, सैतानी बंधनातून मोकळे, कर्जातून मोकळे व्हा. येशूला बसलेल्या प्रत्येक